अहो हॉटेलवाले का वैतागलाय? हे काय गॅस चला नाही थांबून परवा वैताग आलाय सर. चला एक सोल्युशन दाखवतो तुमचे तुम्हाला. काय चला. मित्रांनो, कितीही युद्ध उद्या, कितीही महामारी उद्या, कितीही गॅसचा प्रॉब्लेम उद्या, कितीही डिझेलचा प्रॉब्लेम उद्या, आता घाबरायचं नाही. उत्तम इंडस्ट्री कायम तुमच्या सोबत आहे. काल ज्या पद्धतीनं आपण इलेक्ट्रिक इंडक्शन कढई आणलेली, आज इलेक्ट्रिक इंडक्शन तवा सुद्धा आपण आणलेला आहे. जे मेस आहेत, हॉटेल आहेत, चपाती करतात, डोसा करतात, काय भाजायचं लाटायचं जे काम आहे, भाजण्याच्या कामासाठी आपण इलेक्ट्रिक इंडक्शन तवा आणलेला आहे. मित्रांनो, हा तुम्ही बघा इलेक्ट्रिक इंडक्शन तवा आहे. हे तुमच्या समोर चपाती बनवायचं चालू आहे. इतक्या छान, इतक्या सुंदर, गॅसवरती सुद्धा बनत नाही ना त्याच्यापेक्षा ही छान सुंदर चपात्या आज आपल्याकडे बनतायत. ह्या तव्याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती देतो 1 मिनिटात. हा इलेक्ट्रिक तवा आहे. हा पूर्णपणे लाईटवरती चालतो. याच्यामध्ये ना आपण पूर्णपणे पॉवर सेव्हिंगची कॉईल वापरलेली आहे, जेणेकरून तुमचं लाईट बिल कमीत कमी यावं. जर 1 तास हा तवा जर वापरत असाल तर फक्त 1 युनिट लाईट बिल याच्यामध्ये येईल. तव्याचा जो थिकनेस आहे पूर्णपणे आपण 10 mm चा वापरलेला आहे. 4 किलोवॅट एवढी कॉईल त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची वापरलेली आहे. डायमेन्शन जर बघितलं तर कमी जागेमध्ये बसतो. 1.5 फूट बाय 2 फूट एवढीच जागा या तव्याला लागते आहे. आता हॉटेल व्यावसायिकांनो, माझ्या बाकीच्या मेस व्यावसायिकांनो, आता तुम्हाला गॅसची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. तीच क्वालिटी, त्याच पद्धतीची चव आणि तशीच चपाती, तितकीच छान फुगणारी चपाती ह्या तव्यावरती बनणार आहे. त्यामुळं आता तुम्ही निश्चिंत राहा. युद्ध कितीही दिवस चालू द्या, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. या मशीनच्या संपूर्ण माहितीसाठी तुम्ही उत्तम इंडस्ट्रीज चिंचवडला भेट देऊ शकता. तुम्हाला जर ह्याच्या विषयी अजून माहिती जर हवी असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. धन्यवाद.